नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दिनकर नागरे, श्री विघ्नार्थ ॲग्रो सर्व्हिसेस व ॲग्री.कॉज यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. आज मी आता माझ्या पाठीमागं जे येतं तर हे आमचे संतोषराव मोरे भांबळे सावंगी येथील एक प्लॉट फक्त म्हणजे पहिल्यापासून पुढ्यापासून तर फवारणीपर्यंत आपल्याकडून ट्रीटमेंट आहे त्यांची. तर हा सावंगीमधला हा रोड आहे इकडं, या रोडच्या बाजूलाच हा प्लॉट आहे. तर प्लॉटला तुम्ही शेटिंग, बोंडाची शेटिंग पहा अशा प्रकारे चाललेली आहे. बोंडाचा कलर असेल, त्याच्यानंतर साईज असेल, खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे. सगळी मेहनत वगैरे मेहनतीवर पण असते आणि तुमच्या फवारणीवर पण डिपेंड राहतं. तर आपण सहसा कापसाला काय करतो माहिती आहे का, आपल्या इकडं ट्रेंड असा आहे की बाबा जेवढे तुमचं बुरशीनाशक आणि कीटकनाशकं जे असतात तर याचा भडीमार भरपूर देतो आणि जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट राहतं तर त्याच्यावर लक्ष आपल्या शेतकऱ्याचं खूप कमी राहतं. तर माझी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे की तुम्ही बुरशीनाशक तुम्ही किती पॉवरफुल वापरा किंवा कीटकनाशक किती पॉवरफुल जोपर्यंत तुमची कोणतीही वनस्पती ही सदृढ राहणार नाही, तिला खाऊ पिऊ घालणार नाही, तोपर्यंत तिला किती तुम्ही वेस्ट खर्च केलेला आहे तुमचा समजा, तर तुम्ही बुरशीनाशकचा कीटकनाशकचा खर्च हा न्यूट्रिशन मॅनेजमेंटवर जास्तीत जास्त जर लावला तर तुम्हाला हे अशा प्रकारचे कापूस चांगल्या प्रकारे दिसून येईल. आता याचा अटॅक पहा, तुम्हाला बुरशीचा अटॅक नाही, मावा तुडतुड्याचा अटॅक नाही आणि शेंडा पण एक चांगल्या प्रकारे चालू आहे. तर हे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे समाधानी वाटतं का नाही? पहिल्यापासून आपल्याकडे पहिल्यापासून हो, समाधानी वाटते. बरं बरं, चालतं. धन्यवाद.